नमस्कार. झोप म्हणजे अर्धमृत्यू. झोपताना देवाचे नाव घेण्याचे गुपित तुम्हाला माहीत आहे का? तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण पाहूया, झोप ही खरंच अर्धमृत्यू आहे. झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे घडणारच. आत्मा आणि कर्मशुद्धीचे नेमके रहस्य काय आहे? तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. रात्रो रात्रो मरणम दिने दिने जननम. अर्थात प्रत्येक रात्री आपला एक छोटा मृत्यू होतो आणि प्रत्येक सकाळी आपला एक नवीन जन्म होतो. धावपळीच्या आणि आधुनिक जगात आपण रोज रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, पण शास्त्रात झोपेला अर्धमृत्यू का म्हटले गेले आहे? झोपण्यापूर्वी घेतलेले देवाचे नाव आपल्या अंतर्मनात नेमका काय चमत्कार घडून आणते आणि आपल्याच हाताने दिवसभरात नकळत झालेल्या कर्माचे ओझे उतरवून आत्मा शुद्ध करण्याचे नेमके रहस्य काय आहे? या गूढ आणि आध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा करणारी हिमालयाच्या कुशीतील एका गुरुकुलातील घडलेली ही एक अत्यंत सखोल आणि डोळे उघडणारी कथा. ऋषी द्रोण आणि त्यांचा जिज्ञासू शिष्य माधव यांची. या कथेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या आणि सखोल गतीने मिळतील. कथेला सुरुवात. गुरुकुलातील ती रात्र. चला आपण ऋषी द्रोण आणि त्यांच्या जिज्ञासू शिष्य माधव यांच्या गुरुकुलातील त्या विशेष रात्रीच्या प्रसंगात थोडे अधिक खोलवर जाऊया. ही फक्त एक रात्र नव्हती, तर माधवच्या जीवनाला आणि विचारांना कलाटणी देणारी एक आध्यात्मिक अनुभूती होती. कथेला सुरुवात. गुरुकुलातील ती रात्र. सविस्तर प्रसंग. हिमालय पर्वताच्या पायथ्याशी, जिथे गंगा नदीचा खळखळणारा प्रवाह आणि देवदार वृक्षांची दाट सावली होती, तिथे ऋषी द्रोण यांचा पावन आश्रम होता. आधुनिक जगाच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या आश्रमात फक्त निसर्गाचा आवाज आणि वेदांचे गुंजन ऐकू येत असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे संध्याकाळची तिन्ही सांज झाली होती. आश्रमातील सर्व शिष्यांनी संध्यावंदन म्हणजेच संध्याकाळची पूजा आटोपली होती आणि रात्रीच्या भोजनानंतर सर्वजण आपापल्या कुटीत विश्रांतीसाठी गेले होते. पण ऋषी द्रोण यांच्या कुटीमध्ये अजूनही एक दिवा तेवत होता. त्या दिव्याच्या मंद प्रकाशात गुरुदेव शांत चित्ताने बसले होते. तितक्यात अत्यंत संकोचत आणि हात जोडून तरुण शिष्य माधवने कुटीत प्रवेश केला. माधवच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय अस्वस्थता होती. ऋषी द्रोण यांनी त्यांचे डोळे वाचले आणि मंद हसत विचारले, काय झाले माधवा? आज रात्रीच्या या प्रहरात तुझ्या पावलांमध्ये एवढी द्विधा मनस्थिती का जाणवत आहे? मनात काही शंकांचे वादळ उठले आहे का? माधव गुरुजींच्या चरणाशी खाली बसला. त्याचे डोळे जमिनीकडे झुकलेले होते. तो अत्यंत आदराने म्हणाला, गुरुदेव, क्षमा असावी, पण आज संध्याकाळी जेव्हा आपण उपनिषदांमधील चेतनेचा भाग शिकवत होतात, तेव्हा एक वाक्य माझ्या मनात घर करून बसले. शास्त्रात म्हटले आहे की झोप हा माणसाचा अर्धमृत्यू आहे. गुरुदेव, हे ऐकल्यापासून माझे मन घाबरले आहे. मृत्यू तर भयानक असतो, मग रोज रात्री आपण झोपताना त्याच भयानक मृत्यूच्या अर्ध्या भागात प्रवेश करतो का? जर असे असेल तर या अर्धमृत्यूच्या विळख्यातून सुटण्याचा आपला आत्मा आणि कर्म शुद्ध करण्याचा मार्ग कोणता? कृपया मला हे रहस्य सविस्तर सांगा. कुटीतील तो मातीचा दिवा जसा तेवत होता, तसेच माधवच्या डोळ्यातील जिज्ञासू भाव ऋषी द्रोण पाहत होते. त्याने माधवच्या खांद्यावर मायेने हात ठेवला. कुटीबाहेर रात्रीच्या शांततेत टोळ म्हणजेच किडे किरकिरत होते आणि थंड वारा झाडांच्या पानांना स्पर्श करून जात होता. ऋषी द्रोण गंभीर पण अत्यंत मधुर आवाजात म्हणाले, माधवा, तू अतिशय गहन प्रश्न विचारला आहे. संसारातील अनेक लोक रोज रात्री झोपतात आणि सकाळी उठतात, पण त्यांना या चक्राचे रहस्य कधीच उमजत नाही. ते रोज मरतात आणि रोज जन्म घेतात, पण अज्ञानात.
थांब, मी तुला केवळ शब्दांनी सांगणार नाही, तर आजची ही रात्र आपण याच रहस्याचा उलगडा करण्यासाठी वापरूया. ऋषींनी समोर असलेल्या पाण्याचा गडवा पुढे सरकवला आणि माधवला एका अनाकालनीय प्रवासाची अनुभूती देण्यासाठी तयार केले. एका गुरुने शिष्याला रात्रीच्या शांततेत दिलेला हा तो दीक्षारूपी संवाद होता, जिथून झोप, मृत्यू आणि ईश्वरी नामाच्या त्रिवेणी संगमाचे रहस्य उलगडणार होते. रहस्याचा पहिला भाग, झोप म्हणजे अर्धमृत्यू का? कुटीतील त्या मातीच्या दिव्याची वात ऋषी द्रोण यांनी थोडी मोठी केली. प्रकाशाचा एक पिवळा कशिश कवडसा माधवच्या आणि गुरुदेवांच्या चेहऱ्यावर पडला. कुटीबाहेर रात्रीचा अंधार अधिकच गडद झाला होता. ऋषींनी माधवच्या डोळ्यात डोळे रोखून पाहत अर्धमृत्यू या संकल्पनेचा सविस्तर उलगडा करायला सुरुवात केली. ऋषी द्रोण म्हणाले, माधवा, माणसाला मृत्यूची भीती का वाटते? कारण मृत्यूमध्ये त्याची स्वतःची ओळख, त्याचे शरीर, त्याचे नातेवाईक आणि त्याने जोडलेली संपत्ती या सर्वांचा एका क्षणात विसर पडतो. आता जरा बारकाईने विचार कर. जेव्हा तू रात्री गाढ झोपेत म्हणजेच सुषुप्ती अवस्थेत असतोस, तेव्हा तुझ्यासोबत नेमके काय घडत असते? गुरुदेवांनी झोप आणि मृत्यू यामधील साम्य खालील 5 सूत्राच्या आधारे सविस्तर स्पष्ट केले. 1. अहंकाराचा म्हणजे मीपणाचा तात्पुरता असतं. जागृत अवस्थेत तुम्ही अहंकार म्हणजे तुझे मन अत्यंत सक्रिय असते. मी माधव आहे, मी ऋषी द्रोणांचा शिष्य आहे, मी गरिबांचा मुलगा आहे, माझे भविष्य काय असेल हे सर्व विचार तुला जागृत ठेवतात. पण जशी तुला गाढ झोप लागते तसा हा सर्व मीपणा गळून पडतो. झोपेत तू कोणाचा मुलगा नसतोस, कोणाचा शत्रू नसतोस आणि कोणाचा मित्रही नसतोस. तुझी सांसारिक ओळख काही तासांसाठी पूर्णपणे पुसली जाते. मृत्यूमध्येही माणसाचा हाच मीपणा कायमचा नष्ट होतो. म्हणून झोप हा अहंकाराचा तात्पुरता मृत्यू आहे. 2. ज्ञानेंद्रियांचे ऑफलाईन जाणे. आपल्या शरीरात 5 ज्ञानेंद्रिय आहेत: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. जागृत अवस्थेत या 5 खिडक्यांमधून तू बाह्य जगाचा अनुभव घेतो. परंतु झोप लागताच या 5ही खिडक्या एकामागून एक बंद होतात. डोळ्यासमोर अंधार असूनही तुला काही दिसत नाही. शेजारी कोणी बोलत असेल तरी कानाला ऐकू येत नाही. कोणी स्पर्श केला तरी चेतनेला त्याची जाणीव होत नाही. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची इंद्रिये जशी जड आणि अचेतन होतात, तशीच तुझी इंद्रिये झोपेत सुप्त होतात. बाह्य जगासाठी तू त्या 5-6 तासात अस्तित्वातच नसतोस. 3. काळाच्या आणि अवकाशाच्या बंधनातून मुक्ती. मृत्यूच्या अवस्थेत वेळेचे बंधन नसते. झोपेतही माणसाचे काळाचे भान पूर्णपणे हरपते. तू रात्री 11 वाजता डोळे मिटतोस आणि सकाळी 6 वाजता उघडतोस. त्या दरम्यान 7 तास कुठे गेले, कसे गेले याचा तुझ्या बुद्धीला अजिबात पत्ता लागत नाही. तुझ्यासाठी तो काळ जणू काही सेकंदाचाच असतो. काळ आणि स्थळ या पाशातून मुक्त होणे हे मृत्यूचे सर्वात मोठे लक्षण आहे, जे तुला रोज रात्री अनुभवायला मिळते. 4. शरीराची जड अवस्था. जेव्हा माणूस मृत होतो तेव्हा त्याचे शरीर हलत नाही, ते लाकडासारखे जड होते. गाढ झोपेत असतानाही मानवी शरीर एका सुप्त निश्चल अवस्थेत जाते, ज्याला आधुनिक भाषेत शरीराचे शिथिल होणे म्हणतात. जीव फक्त श्वासोश्वासाच्या रूपाने शरीरात रेंगाळत असतो, बाकी संपूर्ण शरीर मृतवत पडलेले असते. मृत्यू आणि झोपेत नेमका फरक काय? माधवचा गोंधळ दूर करत ऋषी द्रोण पुढे म्हणाले, आता तुझ्या मनात प्रश्न येईल की जर सगळे सारखेच आहे तर झोपलेला माणूस पुन्हा जिवंत कसा होतो आणि मृत माणूस का उठत नाही? प्राणिक धागा. मृत्यूमध्ये आत्म्याच्या आणि प्राणाचा शरीराशी असलेला संबंध म्हणजेच प्राणिक धागा कायमचा तुटतो. त्यामुळे शरीर सडू लागते, मन विश्रांतीला जाणे. झोपेत हा प्राणाचा धागा तुटत नाही, प्राणशक्तीचे रक्षण करत असतो. म्हणूनच श्वास चालू राहतो.
पण तुझे मन आणि बुद्धी त्यांचे बाह्य काम थांबवून विश्रांतीसाठी अंतर्मनाच्या गाभाऱ्यात निघून जातात. म्हणूनच माधवा, मृत्यू ही एक खूप मोठी दीर्घ झोप आहे आणि झोप हा एक छोटा तात्पुरता मृत्यू आहे. निसर्गाने माणसाला रोज रात्री मृत्यूचा सराव करण्यासाठीच ही झोपेची व्यवस्था दिली आहे, जेणेकरून माणसाला समजेल की शरीराशिवाय आणि अहंकाराशिवाय राहणे म्हणजे काय असते. हे ऐकून माधवाच्या अंगावर काटा आला. त्याला समजले की तो रोज रात्री ज्या बेडवर झोपतो ते त्याचे शरीर खरं तर एका छोट्या मृत्यूचाच अनुभव घेत असते. आता त्याचा पुढचा प्रश्न अधिक तीव्र झाला होता, जो त्याने गुरुदेवांकडे नजरेनेच विचारला. रहस्याचा दुसरा भाग, झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेतल्यास काय घडते. माधवच्या चेहऱ्यावरील विस्मय आणि गांभीर्य पाहून ऋषी द्रोण पुढे बोलू लागले. कुटीतील दिव्याची ज्योत अगदी स्थिर होती, जणू तीही या आध्यात्मिक रहस्याचा वेध घेत होती. झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेतल्यास काय घडते. ऋषी द्रोण म्हणाले, माधवा, आता तुला हे समजले आहे की झोप हा एक अर्धमृत्यू आहे, जिथे तुझे बाह्य मन शांत होते आणि तू स्वतःला पूर्णपणे निसर्गाच्या स्वाधीन करतोस. आता विचार कर, जर तू एका अशा अंधाऱ्या आणि अनोळखी प्रवासाला निघणार असशील तर त्या प्रवासाची सुरुवात तू कशी करशील, गोंधळात की शांततेत. गुरुदेवांनी समजावून सांगितले की जेव्हा एखादा माणूस झोपण्यापूर्वी भगवंताचे नाव घेतो तेव्हा त्याच्या अध्यात्मात आणि अंतर्मनात अतिशय सखोल 5 गोष्टी घडतात. 1. अंतर्मनाचे दैवीकरण. माधवा, आपली बुद्धी 2 भागात विभागलेली असते. एक जागृत मन जे दिवसा काम करते आणि दुसरे अंतर्मन जे रात्री तू झोपल्यावरही जागृत असते. झोप लागण्यापूर्वीची जी शेवटची 10 ते 15 मिनिटे असतात त्या काळात तुझे जागृत मन हळूहळू सुप्त होऊ लागते आणि अंतर्मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडतात. या नाजूक क्षणी जर तू जगातील चिंता, राग किंवा वासनांचा विचार करत राहिलास तर तुझे अंतर्मन रात्रभर त्याच नकारात्मक ऊर्जेचे मंथन करते. पण जर तू या काळात देवाचे नाव घेतलेस, एखादा मंत्र जपलास तर तो मंत्र थेट तुझ्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात रुजला जातो. परिणामी तुझी 6 तासांची झोप ही केवळ शारीरिक विश्रांती राहत नाही, तर ती एक स्वयंचलित आध्यात्मिक साधना बनते. 2. अभयत्व आणि भयापासून मुक्ती. झोप हा अर्धमृत्यू असल्यामुळे त्या अवस्थेत माणूस पूर्णपणे असहाय्य होत असतो. त्याला स्वतःचे रक्षण करता येत नाही, परंतु झोपण्यापूर्वी ईश्वराचे नाव घेणे म्हणजे स्वतःचे संपूर्ण अस्तित्व त्या परमात्म्याच्या चरणी सोपवणे होय. जेव्हा तू म्हणतोस, हे कृष्णा, हे शिवा, आता मी माझ्या शरीराचे भान हरपणार आहे, आता तूच माझा रक्षक आहेस, तेव्हा तुझ्या भोवती एक सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते. यामुळे रात्री पडणारी भीतीदायक स्वप्ने, अस्वस्थता आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो. 3. मानसिक विषमुक्ती. दिवसभरात माणूस संसारात वावरताना अनेक प्रकारच्या मानसिक विषाणूंचा म्हणजेच राग, मत्सर, स्पर्धा, चिंता संचय करतो. रात्री देवाचे नाव घेतल्याने मेंदूतील लहरी शांत होतात. मेंदू डेल्टा आणि थीटा लहरींच्या अवस्थेत जातो. ईश्वरी नाम हे एका अमृतासारखे काम करते, जे दिवसभरात गोळा झालेले मानसिक विष धुवून टाकते. यामुळे झोप अतिशय गाढ आणि शांत लागते. 4. निश्चित काळ आणि अंतिम स्मरणाची तयारी. ऋषी द्रोण यांनी माधवच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत गंभीर गोष्ट सांगितली. माधवा, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे, माणूस अंतकाळी ज्या भावाचे स्मरण करत शरीर सोडतो त्याला तशीच गती मिळते. आता विचार कर, जर झोप हा अर्धमृत्यू आहे आणि समजा एखाद्या रात्री झोपेतच माणसाचा प्राण गेला, ज्याला लोक म्हणतात की माणूस झोपेतच गेला, तर त्याची गती काय होईल. जर तो झोपताना देवाचे नाव घेत झोपला असेल तर त्याच्या शेवटच्या क्षणीही देवाचेच नाव असेल आणि
आत्म्याला परमगती लाभेल. म्हणूनच रोज रात्री देवाचे नाव घेऊन झोपणे म्हणजे उत्तम मृत्यूची आणि उत्तम जन्माची पूर्वतयारी करणे होय. 5. कृतज्ञतेचा उदय. जेव्हा तू देवाचे नाव घेतोस तेव्हा तुझ्या मनात उपकार मानण्याची भावना निर्माण होते. तू देवाला म्हणतोस, आजचा दिवस तू मला सुखरूप दाखवलास, अन्न दिले, श्वास दिला, याबद्दल धन्यवाद. हा कृतज्ञतेचा भाव माणसाचा अहंकार विरघळवून टाकतो आणि जिथे अहंकार संपतो तिथेच ईश्वराची कृपा सुरू होते. ऋषी द्रोण यांचे हे शब्द ऐकून माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला जाणवले की ज्या झोपण्याला तो आजवर केवळ शरीराची एक लाकडी अवस्था समजत होता, ती तर ईश्वराशी एकरूप होण्याची केवढी मोठी संधी होती. माधवने दोन्ही हात जोडून विचारले, गुरुदेव, नामाचे हे साम्य अद्भुत आहे. आता मला या रात्रीच्या शेवटच्या आणि सर्वात मुख्य रहस्याकडे घेऊन चला. आत्मा आणि कर्माची शुद्धी या झोपेशी कशी जोडली आहे, त्याचे नेमके रहस्य काय? रहस्याचा 3रा भाग, आत्मा आणि कर्मशुद्धीचे नेमके रहस्य. कुटीतील दिवा आता शांतपणे तेवत होता. रात्रीचा 3रा प्रहर सुरू झाला होता आणि आश्रमाच्या अवतीभोवती एक विलक्षण दैवी शांतता पसरली होती. ऋषी द्रोण यांनी माधवच्या चेहऱ्यावरील शरणागती आणि जिज्ञासा पाहिली. त्यांनी पाण्याचा तो गडूळ गडवा पुन्हा माधवच्या समोर सरकवला, ज्यातील मातीचे कण आता पूर्णपणे तळाशी बसले होते आणि वरचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ झाले होते. ऋषीद्रोण अत्यंत गंभीर आणि सुसंस्कृत आवाजात म्हणाले, माधवा, आता आपण या रात्रीच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या रहस्याकडे वळत आहोत. ते म्हणजे आत्मा आणि कर्माची शुद्धी. या पात्राकडे बघ. जोपर्यंत हे पाणी हलत होते तोपर्यंत माती त्यात मिसळलेली होती. जेव्हा हे पात्र शांत झाले तेव्हा माती खाली बसली आणि जल शुद्ध झाले. माणसाचा आत्मा आणि कर्म याचेही अगदी असेच आहे. गुरुदेवांनी आत्मा आणि कर्म शुद्धीचे ते परम रहस्य 3 मुख्य नियमांच्या आधारे सविस्तर स्पष्ट केले. रहस्याचा 3रा भाग, आत्मा आणि कर्मशुद्धीचे नेमके रहस्य. 1. कर्माच्या गाठी आणि रात्रीचे आत्मपरीक्षण. माधवा, माणूस दिवसा जे काही कर्म करतो, मग ते हाताने असो, वाणीने असो किंवा केवळ विचारांनी असो, त्या प्रत्येक कर्माची एक सूक्ष्म छाप त्याच्या चित्तावर पडते. यालाच आपण कर्मसंस्कार म्हणतो. जर दिवसभरात तुझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल किंवा तुझ्या मनात कोणाबद्दल ईर्ष्या, राग निर्माण झाला असेल तर ती कर्माची एक नवी गाठ बनते. जर तू ही गाठ तशीच मनात ठेवून झोपी गेलास तर ती गाठ तुझ्या अंतर्मनात पक्की होते आणि पुढच्या जन्माचे प्रारब्ध बनते. शुद्धीचे रहस्य. म्हणूनच झोपण्यापूर्वी 5 मिनिटे त्रयस्थ होऊन संपूर्ण दिवसाचा वेध घेणे आवश्यक आहे. आज माझ्याकडून काय चुका झाल्या, मी कुठे वाहवत गेलो. जेव्हा तू स्वतःच्या कर्माकडे प्रामाणिकपणे पाहतोस तेव्हा कर्माचा तो अज्ञानरूपी अंधार दूर होऊ लागतो. यालाच कर्मजागृती म्हणतात. 2. क्षमापणा आणि विसर्जन. ऋषींनी माधवचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, माधवा, कर्माची शुद्धी करण्याचा सर्वात सोपा आणि अमोघ मार्ग म्हणजे क्षमा. रात्री बेडवर पडल्या पडल्या डोळे मिटून संपूर्ण विश्वाला एक संदेश दे. आज दिवसभरात ज्यांनी ज्यांनी माझे मन दुखावले असेल, मला त्रास दिला असेल, त्या सर्वांना मी मनापासून क्षमा करत आहे आणि माझ्या शब्दांमुळे किंवा कृतींमुळे ज्यांचे मन दुखावले गेले असेल त्यांची मी ईश्वरासाक्ष माफी मागत आहे. जेव्हा तू सर्वांना क्षमा करतोस तेव्हा तू दुसऱ्यांचा कर्माचा भार स्वतःच्या डोक्यावरून उतरवून टाकतोस आणि जेव्हा तू माफी मागतोस तेव्हा तुझ्या अहंकाराचा नाश होतो. क्षमा केल्याने आणि मागितल्याने चित्तावर जमा झालेली कर्माची सर्व माती गळून पडते आणि तुझे कर्म खाते प्रत्येक रात्री शून्य होते. जो रोज रात्री आपले कर्म खाते शून्य करून झोपतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो. 3. आत्मशुद्धी आणि समर्पण भाव.
आता प्रश्न उरतो आत्म्याच्या शुद्धीचा. माधवा, आत्मा मुळात शुद्धच आहे, पण मन आणि बुद्धीवर चढलेल्या कर्माच्या थरांमुळे त्यांची चमक आपल्याला जाणवत नाही. आत्मा शुद्ध करण्याचे अंतिम रहस्य आहे समर्पण. झोपण्यापूर्वी देवाला म्हणावे, कृष्णा, आज दिवसभरात मी जे काही कर्म केले, चांगले किंवा वाईट, पुण्य किंवा पाप, ते सर्व मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे. मी केवळ तुझा एक निमित्त मात्र सेवक होतो. जेव्हा तू कर्माचे फळ आणि स्वतःचे कर्तेपण म्हणजेच मी केले हा भाव ईश्वराला समर्पित करतोस, तेव्हा नवीन कर्माचे डाग तुझ्या आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही कोरडे असते, त्याचप्रमाणे असा मनुष्य संसारात राहूनही कर्माच्या लेपापासून मुक्त राहतो. यालाच शास्त्रात नष्कर्म्य अवस्था किंवा आत्मशुद्धी म्हटले जाते. कथेचा समारोप माधवचा नवा जन्म. ऋषी द्रोण यांनी आपले व्याख्यान संपवले. माधवाच्या मनातील शंकेचे सर्व ढग आता वितळले होते. त्याला समजले होते की रोज रात्रीची झोप ही केवळ थकवा घालवण्याचे एक आध्यात्मिक प्रयोगशाळा आहे, जिथे आपण रोज आपले कर्म धुवून आत्म्याला शुद्ध करू शकतो. गुरुदेवांनी माधवाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. जा माधवा, आता तुझ्या कुटीत जा. आज रात्री जेव्हा तू डोळे मिटशील, तेव्हा एका अर्धमृत्यूच्या भीतीने नाही, तर ईश्वराच्या कुशीत विरघळण्याच्या आनंदाने ओझे बाहेरच टाकून दे आणि नामस्मरण करत झोपून जा. माधव गुरुदेवांच्या चरणी लीन झाला. तो जेव्हा आपल्या कुटीत परतला, तेव्हा त्याने शांतपणे डोळे मिटले, विश्वाची क्षमा मागितली, स्वतःचे कर्तेपण श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले आणि देवाचे नाव घेत तो गाढ झोपेत गेला. त्या रात्री तो एक सामान्य मनुष्य म्हणून झोपला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूर्व दिशेला सूर्य उगवला आणि माधवने डोळे उघडले, तेव्हा तो केवळ झोपेतून उठला नव्हता, तर एका अत्यंत शुद्ध, पवित्र आणि चैतन्यमय नव्या जन्मात प्रविष्ट झाला होता. मित्रांनो, ही कथा आपल्याला हेच शिकवते की मृत्यू हा अचानक येत नसतो. निसर्ग रोज रात्री झोपेच्या रूपाने आपल्याला त्याचा सराव करून घेत असतो. जो मनुष्य रोज रात्री कर्माचा हिशोब साफ करून, अहंकाराचा त्याग करून आणि देवाला शरण जाऊन झोपतो, त्याला मृत्यूची कधीच भीती वाटत नाही. कारण त्याची प्रत्येक रात्र पवित्र असते आणि त्याचा येणारा प्रत्येक नवीन दिवस हा आत्मशुद्धीचा एक नवा जन्म असतो. गुरुदेवांचे अमृतवचन ऐकून माधवाच्या मनातील शंकांचे सर्व ढग वितळून गेले. त्याला समजले होते की ज्या झोपेला तो आजवर केवळ शरीराचा एक जड अवस्था मानत होता, ती तर रोज रात्री ईश्वराशी एकरूप होण्याची आणि कर्माचे डाग धुवून टाकण्याची निसर्गाने दिलेली एक केवढी मोठी सुवर्णसंधी होती. त्या रात्री माधव जेव्हा आपल्या कुटीत परतला, तेव्हा तो कर्माचे सर्व ओझे बाहेरच उतरवून संपूर्ण विश्वाची क्षमा मागून आणि ईश्वराचे नामस्मरण करत अतिशय शांतपणे गाढ झोपेत गेला. एका पवित्र अर्धमृत्यूच्या कुशी नवीन जन्माची वाट पाहत. तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.